आणि आता पाहणार आहोत इतरही काही महत्त्वाच्या बातम्या। सुरुवातीलाच बातमी आहे अमेरिका आणि इराणमधील तणावासंदर्भात। हा तणाव निवळण्याची चिन्ह आता समोर येऊ लागली आहेत। अमेरिकेनं हल्ले थांबवल्यानंतर इराणनं देखील प्रतिहल्ले न करण्याचा निर्णय घेतलाय। याआधी सीजफायर नंतर दोन्ही बाजूंनी पुन्हा एकदा हल्ले करण्यात आले होते। दरम्यान आखाती देशांमधील अमेरिकन तळांवरून इराणकडून हल्ले करण्यात आले। मात्र दोन्ही देशांनी आक्रमक भूमिका मागे घेतल्यामुळे तणाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय अमेरिका इराण यांच्यामधील तणाव आता निवळण्याची चिन्ह दिसू लागली आहे। अमेरिकेनं हल्ले थांबवले आणि त्यानंतर इराणनंही आता प्रतिहल्ले न करण्याचा निर्णय घेतला आहे। आवेश तांदळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आवेश, आखाती प्रदेशामध्ये शांतता प्रस्थापित झालेली पाहायला मिळेल का? नक्कीच सागर, पण आपण गेला जो अनुभव बघितला तर मला तरी सध्याच्या परिस्थितीत असं वाटत नाही अमेरिकेने जे हल्ले थांबवले त्याच्यामागे एक खूप मोठं कारण आहे की अमेरिकेचे दारुगोळा आहे ते संपण्यात आलेला आहे अशी एक सूत्रांनी दिलेली माहिती आहे। त्यामुळे अमेरिकेने कुठेतरी थोडं म्हणजे या हल्ले स्थगित केलेले आहे। पण पुढे चालू ट्रम्प यांचा काही भरोसा नाही, ते कधी पण इराणवर हल्ले करू शकता। म्हणून मला तरी वाटत नाही की पुढे चालून इराणवरील हल्ले हे थांबणार आहेत। दुसरीकडे इराणने सुद्धा गेल्या 2 दिवसात अमेरिकेला हल्ले थांबवल्यामुळे इराणने सुद्धा एक मोठा निर्णय घेतला आहे की आम्ही अमेरिकेवर हल्ले करणार नाही। इराणने आखाती देशातील जे अमेरिकेचे तळ आहेत त्याच्यावरच हल्ले केले होते, जोरदार हल्ले केले होते आणि त्यामुळे आता कुठेतरी इराण आणि अमेरिका सीजफायर होईल, पण ते किती दिवस टिकेल हे सुद्धा बघावं लागेल सागर। नक्कीच आवेश, धन्यवाद या माहितीसाठी।